अ, सर काय झालं? सर तुमच्याशी बोलतेय. अ, अ, सर काय झालं? अ, अ, अरे यांना तर खूप ताप आहे. अ, सर सर काय झालं तुम्हाला? शरीर खूप गरम झालंय. मला शरीरात खूप दुखतंय. अ, मला अ, झोप पण येत नाहीये. थांबा सर. तुमच्यासाठी मी जाऊन काढा बनवून आणते. ते प्यायल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. थोडी वाट बघा सर. जा मीनाबाई. हां, हां. सर इथे बघा ना. सर, सर जरा उठा ना. अ, अ, सांभाळून आरामात. उशीला टेकून बसा. हे घ्या. या काढ्याला पिऊन घ्या तुम्ही. प्या ना सर. खूप कडू आहे सर मीनाबाई. काढा तर कडूच राहील ना. डोळे बंद करून पिऊन घ्या ना सर. 5 मिनिटात तुमचा ताप कमी होऊन जाईल सर. हे घ्या पिऊन घ्या सर. हां. आरामात. हं. आता माझ्याच्याने पिणं नाही होत सर ते थोडाच उरलाय. मीनाबाई. प्या ना. आता तुम्ही आराम करा सर. सर जरा सांभाळून. आरामात. हं. तुम्ही झोपून जा. 5 मिनिटात तुमचा ताप कमी होऊन जाईल. हं? हं. 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 सर ऐका सर. हं? हं? बोल मीनाबाई. आता तुमची तब्येत कशी आहे सर? अ, अ, आता जरा बरी आहे मीनाबाई. हं. हं. बघितलं ना सर. पहिलेच मी तुम्हाला सांगितलं ना. फक्त 5 मिनिटात तुमचा ताप कमी होऊन जाईल. मी बनवलेला काढा कसा काम करतोय बघितलं ना. हं. अ, हं. ठीक आहे सर. हं? वेळ झाली आहे मी जाते. हं? अ, अरे इतकी कसली घाई आहे तुला? घाईची गोष्ट नाही आहे सर. घरातलं सगळं काम मी संपवलं आहे आणि आता करायला काही काम उरलंही नाही आहे. म्हणून मी घरी जाते सर.
मीनाबाई, हं? मला तुला काही सांगायचं आहे. जरा हां. ये ना. अ, काही हरकत नाहीये सर. तुम्ही बोला ना. नाही मीनाबाई, जरा बस ना. हं? आरामात बसून बोलू. अ, ये ना. हं, अं, हं, आह, अह, हं, हं, मीनाबाई, हं, हं, तुला काहीही त्रास असेल तर ते सगळं मी बघून घेईल हं. मीनाबाई. तुला मी या घरातली राणी बनवून ठेवील. काही कळलं का? अ, हं. सर का असं बोलताय? तुझ्याशिवाय मी राहू नाही शकणार मीनाबाई. हं? जरा समजून घ्यायचे प्रयत्न कर ना. तुला मी हृदयाची राणी बनवून ठेवील मी. तुला कधीच त्रास देणार नाही मी. कळलं का? नाही सर. मला सोडा. अ, मी घरी जातेय. हं? अ, मीनाबाई, माझ्या मनाला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. मला तू हवी आहेस. मी तुला याच घरामध्ये राणीसारखं ठेवील मीनाबाई. मीनाबाई, तुला पैसे, अजून काय हवंय? तू मला माग, मी तुला देईल नक्की. तुला काहीही लाजण्याची गरज हं, नाही. फक्त पैसे नाही, तुला काय हवं बोल. हं, ठीक आहे. हं. अ, हं, माझं ऐका. उशीर हं, होतोय. मला घरी जायचंय. हं. एकदा माझं म्हणणं तर ऐक ना. हं, जेव्हा मला ताप आला तेव्हा तू माझी खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली मीनाबाई. तू जे प्रेम दिलं ना मला, आजपर्यंत असं प्रेम कोणीच नाही दिलं मला. हं, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मीनाबाई. हं, तुला जितकेही पैसे लागतील मला सांग. मी देईल तुला मीनाबाई. हं, तू माझी कमजोरी आहे. मी तुझ्यासाठी काहीही करील मीनाबाई. हं, घाबरू नको तू. मी तुला सगळं देईल. हं, ठीक आहे ना? हं. जरा समजून घ्या सर. ते सगळं काही नकोय मला. हं, 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 हं. मला घरी जायचंय. हां. हं. हं, थोडं थांब मीनाबाई. हं, 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 कृपा करून मला समजून घे ना. हं. हं, हं, माझं ऐका. मला सोडून द्या सर. हं, हं. मीनाबाई, हां. मीनाबाई, थोडं थांब ना. अ, मला सोडून कुठे अ, जातेस तू? हे काय झालं तुम्हाला? खूप विचित्र बोलताय तुम्ही. मी जातेय. हं, मीनाबाई, असं नको बोलूस हं, प्लीज. तू हं, माझ्या मनाच्या दरवाजावर आली आहेस हं, मीनाबाई. मी तुझ्यासाठी काहीही करू हं, शकतो. संपूर्ण आयुष्य मी तुझ्या पायाखाली राहील गं. हं, बस तू मला सोडून नको जाऊ मीनाबाई. हं, मला फक्त तू हवी आहेस. हं, तुझ्यासाठी मी काहीही करील गं मीनाबाई. हं, प्लीज, माझ्यासाठी जरा शांत डोक्याने विचार कर ना. हं. कृपा करून मला आपलं सोडा ना. मीनाबाई. खूप झालं. जर तुम्ही असंच वागत राहाल तर मी कामावर नाही येणार. हे काम सोडून देईल मी. मीनाबाई, हे काय बोलतेस तू? तू माझ्या हृदयाचा आवाज नाही ऐकला का? मला तुझी गरज आहे मीना. जेव्हा मला ताप हं, आला तेव्हा तूच माझी सेवा अ, केलीस. आणि तसंच प्रेम मला तुझ्याकडनं आयुष्यभर हवंय हं. मीनाबाई. प्लीज, कृपा करून माझं म्हणणं ऐक ना मीनाबाई. हे काय करताय? अचानक तुम्हाला हे काय झालं? जर माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर दया करून मला माफ करून द्या. मी उद्यापासनं कामावर नाही येणार. काय म्हणतेस? माझं म्हणणं ऐक मीनाबाई. मीनाबाई, मीनाबाई.